ते आपण पाहूया. आपल्याला मंडळींना बहुतेकांना माहित आहे की आपली मंडळी, आपण जेव्हा मंडळीत जातो किंवा आम्ही ह्या सहभागितेपणात येतो मरणामध्ये, किंवा आम्ही एकत्र येतो, तेव्हा आमच्यामध्ये कित्येक वेळा जो दुष्ट आहे तो आमच्यात अडखळण काढतो किंवा अडखळ निर्माण करतो, किंवा आमच्या मनातील विचार तो काबीज करत असतो. पण आम्हाला एक आशा आहे, आम्हाला एक प्रभूने जो पवित्र आत्मा दिलेला आहे, त्या पवित्र आत्मा आम्हाला रोज आणि रोज, रोज आणि रोज आम्हाला काय करत असतो, मार्गदर्शन करत असतो, आणि त्या पवित्र वचनाद्वारेच. म्हणून त्या देवाला धन्यवाद देऊया की आम्ही ह्या सकाळी या मनामध्ये जमलो असताना आम्हाला सुंदर असं वचन ते देवानी मला दिलेलं आहे, ते तुमच्या समोर मांडतो आणि शेअर करत आहे की आम्ही सहभागितेत असताना आमच्यामधील अडखळण काय आहेत, आणि आम्ही सहभागिता कशी करावी, आणि आमच्या सहभागितेचा एक आवश्यकता काय आहे. तर प्रथम आम्ही पाहिलं तर योहान याचा शुभवर्तमान याचा 13 ते 17 अध्यायामध्ये येशू ख्रिस्त आणि शिष्य ह्या एका खोलीमध्ये आहेत. त्या खोलीमध्ये येशू ख्रिस्त शिष्यांना भरपूर काही उदाहरणं सांगत असतो आणि भरपूर काही अशा गोष्टी त्यांना ठाऊक समजून सांगत असतो की जेणेकरून त्यांना पुढच्या भविष्यामध्ये त्यांना कुठलंही अडखळण येऊ नये. बघा, सहभागितेपणाचं पहिलं अडखळण म्हणजे आम्ही योहान याचं पुस्तक याचा 13वा अध्याय, योहानकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि दुसरं वचनामध्ये आम्ही पाहतो, यामध्ये असं लिहिलेलं आहे की शिमोनाचा मुलगा यहुदा इस्कारियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या सहभागितेमध्ये अडथळण आणणारा किंवा अडखळण आणणारा म्हणजे आमचं मन. हृदय सर्वात कपटी आहे आणि आमच्या मनामध्ये जे विचार असतात ते विचार आमच्या प्रभूचे असावे. कारण परमेश्वराचं वचनच आहे उत्पत्ती 8:21 मध्ये की मनुष्याच्या मनातल्या कल्पना बाळपणापासूनच दुष्ट असतात. आणि आम्ही पाहतो की जेव्हा येशू ख्रिस्त तिथं वलांडण्यापूर्वी जेव्हा जमतो, शिष्यांचे पाय धुण्याची एक तिथे अध्याय आहे, तर त्यामध्ये यहुदा इस्करियोत ह्याच्या मनात सैतान घालून चुकतो की ह्याला धरून द्यावं. आज आम्ही सहभागितेपणात असताना आम्ही जेव्हा एकत्र येतो, भाऊ बहिणी वगैरे, तेव्हा आमच्या मनात फक्त एकच विचार असावा की माझ्या प्रभूला माझ्या मुखातून मी गौरव कसं द्यावं, माझ्या प्रभूने केलेले उपकार मी कसे आठवावे, त्याला कसं स्मरण द्यावं, आणि त्याला कसं मी आमच्या जीवनात प्रथम स्थान त्याला द्यावं. आमच्या कामामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या चालण्यामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या संसारामध्ये आम्ही प्रथम स्थान त्याला कसं द्यावं हे आमच्या मनात घोळलं पाहिजे. आणि साहजिक आहे की ह्या जगामध्ये आम्ही परिस्थिती पाहत असताना आमच्या मनात अनेक विचार येतात. काही कर्जामध्ये डुबलेले आहेत, काही आर्थिक परिस्थितीमध्ये आहेत, काहींना घर नाही आहेत, काहींना खूप त्रास होत आहे आणि खूप अशा अडचणी येत आहेत. तरी सुद्धा जे निस्वार्थी सेवक आहेत ते प्रभूची सेवा पुढं आणि पुढं, पुढं आणि पुढंच देत आहेत. भले त्यांच्याकडे पैसा नसो किंवा काय नसो, पण खरी संपत्ती त्यांना माहित आहे की माझी खरी संपत्ती काय, स्वर्गात आहे. आज आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करणं गरजेचं आहे. आज आमच्या मनात ती उकळी फुटावी की त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करीत राहावं, आणि माझ्यासाठी देखील प्रार्थना करीत राहावं की मी देखील त्या प्रभूमध्ये यावं आणि प्रभूच्या पूर्णपणे आश्चर्यकर्म इतरांना सांगावी. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय 24वं वचन, ह्यामध्ये शेवटले भोजन आहे. त्याच्यामध्ये शिष्यांमध्ये वाद होतो, सर्वात मोठा कोण, हे देखील सहभागितेपणामधील एक दुसरा अडथळण आहे किंवा अडखळण आहे. की आमच्यामध्ये किंवा आमच्या मंडळीमध्ये आमच्यामध्ये गर्वपणा किंवा आमच्यामध्ये अशी एक हे नसावी की वृत्ती नसावी की मीच सर्वात श्रेष्ठ आहे, माझ्याच प्रार्थना ऐकल्या जातात आणि मीच सर्वात चांगला संदेश देतो आणि मीच चांगले रोग बरे करतो. हे शक्य नाही. शक्य म्हणजे काय, जो प्रभू येशू ख्रिस्ताला लीनपणे त्याला नतमस्तक होऊन त्याच्या जवळ येतो, त्याची प्रार्थना पूर्ण खऱ्या अंतकरणाने करतो, त्याला प्रभू सहाय्य करतो. आणि आमच्यामध्ये हा वाद कधीच नसावा. शिष्यांमध्ये हा वाद तर नवीन नव्हता. लूक शुभवर्तमानाचा 9वा अध्याय 46 वचनामध्ये आम्ही वाचलं तर समजेल की त्यांच्यामध्ये हा वाद पहिल्यापासून होता की सर्वात मोठा कोण, आणि येशूनी सर्वात पहिला कोणाला केलं किंवा येशूनी सर्वात प्रथम कोणाला स्थान दिलं हे नसावं, पण येशूला प्रथम स्थान कोणी दिलं हे प्रत्येकाच्या मनात असणं गरजेचं. आज आमच्यामध्ये देखील ही वृत्ती नसावी. तिसरी गोष्ट आहे, मार्कुस शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 29 वचन, यामध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की मला कोण सोडून जाणार आहे, हा तो अध्यायाचा परिचय आहे. आणि त्याच्यामध्ये पेत्र ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे अति विश्वास, अति आत्मविश्वास, म्हणजे एकदम
आत्मविश्वासाने तो सांगतो की प्रभूची मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. हा मुद्दा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. कारण या पेत्राने पूर्णपणे कॉन्फिडेंटली बोलला, पण नंतर आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की कोंबडा आरवण्याच्या 3 वेळेस तुम्हाला काय नाकारशील. आणि ते येशू ख्रिस्ताची वाणी पूर्णपणे, आणि तू ती सिच्युएशन प्रियांनो मला इतके आवडते ना, की जेव्हा तो पेत्र 3 वेळा त्याला नाकारतो तेव्हा येशू ख्रिस्ताची नजर जेव्हा पेत्राकडे जाते, तेव्हा पेत्राची नजर येशू ख्रिस्ताकडे जाते, तेव्हा पेत्राला किती गिल्टी फील, म्हणजे किती वाईट वाटला असेल. तो बाहेर जाऊन अक्षरशः रडतो. आणि त्यांनी त्या मनामध्ये काय त्यांनी हे केलं असेल की त्या येशू ख्रिस्ताबरोबर मी इतका होतो, त्या येशू ख्रिस्ताबरोबर इतके चमत्कार मी पाहिले, त्याच्यावर विश्वास ठेवला, तो माझा गुरु, तो माझा प्रभू म्हणून मी स्वीकारला, आणि हे मी शेवटच्या वेळेस तो मरणाच्या दारात जात असताना आज मी त्याला काय नाकारत आहे. पण तरी देखील येशू ख्रिस्ताची ती नजर, प्रेमाची नजर त्या पेत्राने ओळखली, आणि खरंच तो रडला. कारण त्याला ठाऊक होतं की येशू ख्रिस्तच एक आहे की तो माझ्या ह्या पापांची क्षमा करणार आहे, मला ह्याच्यातून काय मार्ग दाखवणार आहे. आणि नंतर आम्ही पाहतो की त्या पेत्राला खडक म्हटलेलं येशू ख्रिस्ताने, त्या खडकावर त्या पेत्राने मंडई रचली, त्या देवानी मंडई रचली. आणि तोच पेत्र 120 लोकांच्या समोर येशू ख्रिस्ताची साक्ष देऊन व त्या सुवार्ता सांगून त्याच्यानंतर आम्ही पाहतो की 3,000 जणांचा प्रवेश झाला. आज ते येशू ख्रिस्तामध्ये चालणं गरजेचं आहे. आम्ही अडखळणार, आमच्याकडं ह्या जगामध्ये आम्ही जगत असताना प्रभूच्या ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, त्याला आमचा जीवनाचा तारणहार म्हणून स्वीकारला आहे, त्या लोकांना, प्रत्येक त्या विश्वासांना त्रास, संकट 100% येणारच येणार, अडथळे 100% येणारच येणार. पण त्यातून 1001% सोडवायची शक्यता आणि सोडवायचा सक्षमपणा हा आमच्या प्रभूमध्ये आहे. तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्या देवाजवळ प्रार्थना केलेली योहान 17व्या अध्यायामध्ये सर्व वाचली तर कळेल की ह्या जगात मी ह्यांना पाठवत आहे, पण ह्या जगातून काढून घेऊ अशी मी तुला आज्ञा विनंती करीत नाही, तर ह्या जगाच्या वाईटापासून त्यांना वाचीव ही मी विनंती करीत आहे. म्हणजे बघा, प्रभू येशू ख्रिस्त जाता जाता देखील प्रेम ओतून गेला. आम्हाला या पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीपासून ते प्रगटीकरण पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम, त्या परमेश्वराचं प्रेम दिसून येतं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम म्हणजे काय, की आमच्यासाठी त्या वधस्तंभावर तो बलिदान झाला. परमेश्वराचं प्रेम म्हणजे काय, की आमचं पाप त्याला पाहवलं नाही. हबक्कुक मध्ये आम्हाला वाचण्यास मिळतं की परमेश्वरा, तुझे नेत्र इतके पवित्र आहेत की तुझ्याने वाईट पाहवत नाही. इतका आमचा देव पवित्र आहे. त्याची इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवन जगावं. त्याची इच्छा आहे की सहभागितेपणात मी यावं, आणि त्या सहभागितेपणातील जे अडथळण आहे ते अडथळण आम्ही दूर करावं. चौथी गोष्ट आहे की नकारात्मक किंवा असमंजसपणा, नकारात्मक दृष्टिकोन हा कोणत्या बाबतीत आहे? तर योहान 13वा अध्याय 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या पेत्राचे पाय धुत असतो, तेव्हा 8व्या वचनामध्ये पेत्र म्हणत आहे, पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधी धुवायचे नाहीत. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्या बरोबर तुला वाटा नाही. हा एक असमंजस किंवा नकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे काय, येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की तुम्ही शुद्ध होऊन माझ्या सेवेला हजर व्हावे, तुम्हाला पूर्णपणे शुद्ध होऊन माझ्या सेवेमध्ये कार्य करायला जायचं आहे. पण आम्ही कधी कधी अडथळण करतो किंवा अडखळण करतो किंवा जेव्हा आमच्या स्टार्टिंगला जेव्हा बाप्तिस्मा होतो, तेव्हा आम्हाला असं वाटतं, माझ्या उदाहरणार्थ सांगतो, की तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की आता बाप्तिस्मा झालेला आहे, मी पवित्र झालेलो आहे, मी येशू ख्रिस्तामध्ये आलेलो आहे. पण तेव्हा एक बोलतात ना की त्या वचनामध्ये वाढत नव्हतो. पण जेव्हा वचनामध्ये वाढत राहिलो तेव्हा आम्हाला कळतं की बाप्तिस्मा म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये. जर येशू ख्रिस्ताला त्या सैतानाने सोडलं नाही, जेव्हा बाप्तिस्मा झाला, अरण्यात गेला, अरण्यात त्या येशू ख्रिस्ताची परीक्षा त्या सैतानाने पाहिली, तर आम्ही कोण आहोत हो? आम्ही तर मानव आहोत. तो येशू ख्रिस्त देव असून त्याची परीक्षा पाहिली, पण त्या येशू ख्रिस्ताने देवाच्या वचनाद्वारे त्या सैतानाला काय विजय मिळवला सैतानावर. तसंच आहे की आमच्या जीवनात पण आमचा जेव्हा बाप्तिस्मा होतो, येशू ख्रिस्ताला आम्ही जेव्हा सरेंडर होतो, तेव्हा एक गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताच्या सहभागितेत जो येईल त्याला दुःख सहन करणं गरजेचंच आहे, त्याला त्रास होणं गरजेचं आहे. पण त्यातून उत्तर देणारा आमचा परमेश्वर आहे. आम्ही पूर्ण त्याला सरेंडर येऊ तेव्हा देवबाप आम्हाला काय करतो, पूर्णपणे त्या वचनाद्वारे मार्गदर्शन करण्यास सक्षम आहे. पाचवी गोष्ट म्हणजे काय, की योहान याचा 14वा अध्याय 1लं वचन, यामध्ये प्रभू म्हणतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा.
अस्वस्थपणा हा कधी कधी आमच्या अडखळणपणाला कारणीभूत असतो. आम्ही कधी कधी चलबिचल होतो. आम्ही कधी कधी काय करतो की हे देवा, मी तुझं वचन वाचतो, तुझी प्रार्थना मी दिवसभर करतो, तुझं वचन मी इतरांना सांगतो, तुझ्या वचनाद्वारे मी चालण्याचा प्रयत्न देखील करतो आणि चालत देखील आहे, तरी देखील माझ्या आयुष्यामध्ये असे त्रास किंवा असे संकट का? ह्या कावर एकच उदाहरण आहे की प्रभू येशू ख्रिस्तानी जसं दुःख सहन केलेलं आहे, तसं ह्या जगात आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जर पावलावर पाऊल चालायचं असेल ठेवून, तर आम्हाला दुःख सहन करत चालत जाणं गरजेचं आहे. पण त्यातून परमेश्वर आम्हाला वाट दाखवण्याचा एक मार्ग दाखवत असतो, तो पण आमच्या कोण? पवित्र आत्म्याद्वारे. आणि म्हणून योहान 4:23 वचनामध्ये असे लिहिलेलं आहे, खरे उपासक त्याची उपासना कशी करतात, त्या वचनामध्ये आम्ही पाहिलं तर आम्हाला कळतं. खऱ्याने आणि खऱ्या आत्म्याने करतात. आज आमच्या जीवनामध्ये पूर्ण आम्ही जेव्हा देवाजवळ येतो, त्याच्या सहभागितेपणात येतो, तेव्हा एकच आम्हाला लक्ष असावं. आम्ही मंडळीत जेव्हा येतो तेव्हा एकच लक्ष, इतर काही नाही. ना माझी भाऊ, ना माझा बहीण, ना माझी आई, ना माझी मुलं, ना माझे कोण, मला फक्त एक जो देव, तो माझी वाट पाहत आहे आणि आज मी त्या देवाला देण्यासाठी मी जात आहे. माझ्या अंतःकरणातून पूर्णपणे काय, माझ्या ओठातून निघणारं प्रथम फळ, स्तुतीचा यज्ञ त्या प्रभूला देणं गरजेचं आहे. आज त्या सहभागितेपणात बोलवलं. आम्ही कितीतरी धन्यवादित लोक आहोत माहित आहे. आम्ही ह्या ख्रिस्तीतर लोकांपेक्षा आम्ही भरपूर पुढे गेलेलो आहोत. म्हणजे आम्हाला एक आशा आहे की प्रभू येणार आणि आम्हाला नेणार, आणि आम्हाला आशा आहे की त्या प्रभू बरोबर आम्ही काय, सहवास करणार, त्या स्वर्ग राज्यात असणार. पण इतर ख्रिस्तीतर लोकांना ती आशा नाहीये. इथं ख्रिस्तीतर लोकांना एकच ठाऊक आहे की मेलो तर कोण काय होतं आणि कोण काय होतं, कोण कावळा होतो, कोण काय होतं येते. पण आम्हाला एक आहे, आमचं नाही कावळा ना काय, आम्ही जसे झोपी गेलेलो आहोत तसे प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा उठवले जाणार आहोत, आणि त्याच्या बरोबर आमचं परिवर्तन होणार आहे. आणि खरंच ही एक आशा आम्हाला आहे, आणि आम्ही स्वर्ग राज्यात असू, सर्वांना भेटू आम्ही. आमचे जे प्रियजन मेलेले आहेत, जे प्रियजन प्रभूमध्ये मेलेले आहेत, ते विसावा घेत आहेत आणि ते काय उठणार आहेत, ते आम्हाला दिसणार आहेत. आणि आम्ही तेव्हा जो प्रसंग असेल तो म्हणजे आमच्या प्रभू समोर त्याची स्तुती करणारा. आणि म्हणून त्या सहभागितेसाठी त्या प्रभूने आम्हाला बोलवलेलं आहे. आमच्या सहभागितेची एक मुख्य कारण म्हणजे काय, प्रभूने आम्हाला त्याच्या चरणाजवळ येण्यास, त्याला एक आम्हाला मानवांना कळावं की मला ह्यानी का उत्पन्न केलेलं आहे, आज माझा जीवन, आज माझा उद्देश या जीवनाचा काय आहे, आज ज्या जन्म माझा झालेला आहे तर या जन्माचा माझा उद्देश काय आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. आज जगामध्ये आम्ही पाहत आहे की कितीतरी वर्ल्ड वॉर चालू होणार आहे आणि होईल, शक्यता आहे, कारण देवाचं वचन आहे की शेवटचं. आणि इराण, तर आम्ही पाहतो की इराण आणि अमेरिका वगैरे एकमेकांवर उठलेले आहेत आणि सर्व काही आम्ही पाहत आहे. आणि हे सर्व बायबलच्या वचनाद्वारेच होत आहे. ज्या भविष्य वक्तांनी भविष्यवाण्या लिहिलेल्या आहेत त्याद्वारे होत आहे. पण आज आम्हाला एक करणं गरजेचं आहे की आज जर माझा मृत्यू झाला तर आज मी देवाच्या राज्यात असेल का, हा प्रश्नचिन्ह आम्हाला आहे. आणि हा प्रश्नचिन्ह कोणाला नसेल, ज्यांनी येशू ख्रिस्तावर पूर्णपणे भावाने विश्वास ठेवला, त्याला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारला, त्याच्या रक्ताने माझ्या पापांची शुद्धता झाली, पश्चातापी अंतःकरणाने जेव्हा मी येशू ख्रिस्ताजवळ आलो, येशू ख्रिस्तानी मला पवित्र आत्मा, मला काय एक परिचारक आत्मा म्हणून दिलेला आहे आणि गाईड करण्यासाठी दिलेला आहे. आणि आज तो मी विश्वासाने बोलू शकतो, आज काही झालं तरी आज माझा आत्मा काय असेल, प्रभूमध्ये झोपी गेलेला असेल, आणि प्रभू येईल तेव्हा मला तो काय उठवणार आहे. म्हणून ह्या ज्या सहभागितेमधील अडखळण आहे ते दूर करणं प्रियांनो खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट आपण पाहिलं की सैतान आमच्या मनामध्ये काही घालतो आणि काही बंधूविषयी किंवा बहिणींविषयी काही मनामध्ये अडखळण घालत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की आमच्यामध्ये कोण मोठा कोण कमी हा वाद नसावा. तिसरी गोष्ट म्हणजे काय, की आम्ही अडखळ नसावं की ओव्हर कॉन्फिडन्स की मीच आहे आणि मीच करू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे काय, नकारात्मक दृष्टिकोन नसावा, हे माझ्या जीवनात का होत आहे. ह्या का होण्याचं कारण पण एक आहे की प्रभू येशू ख्रिस्त किंवा प्रभू आम्हाला काय करत आहे, त्या पूर्णपणे आम्हाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. पाचवी गोष्ट म्हणजे काय, की अस्वस्थता, की मी आज ह्या जीवनात जगत असताना माझ्यामध्ये सर्व काही आहे, प्रभूच्या गुण मी सर्व काही करतो, पण माझ्या जीवनात ही अपेक्षा हे काय आहे, कमीपणा काय आहे, अस्वस्थता आम्ही का बाळगू. म्हणून आम्हाला एकच उदाहरण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तो कधीच अस्वस्थ झाला नाही. तुला फक्त कळवळा आला, लोकांचा कळवळा येत होता, आणि तो प्रत्येक लोकांना काय, आपल्या परीने आपल्या प्रभूच्या इच्छेनुसार त्यांना प्रेम देत व्यक्त केला. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहिली तर सहभागिता कशी असावी, तर फिलिपेकरस पत्रामध्ये त्या मंडळीमध्ये लिहिलेलं आहे. आणि पौलाने सुंदर लिहिलेलं आहे, फिलिप याचा पहिला त्या 5व्या वचनात, की या वचन जे वाचलं तर आम्हाला कळतं की पौलाच्या उपकार स्तुती आणि आनंदाचा एक काय ते कारण बनलेलं आहे. आणि ज्या भागीदारीचा, सुवार्थीचा व मदतीचा अनुभव त्यांनी घेतला त्यामध्ये कोणतीच बाधा आली नव्हती. आणि
आणि फिलिप्पेकरांनी त्या पौलाला काय केलेलं आहे, प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे. प्रत्येक वेळेस मदत, त्याला प्रत्येक कामात मदत केलेली आहे, कारण तो काय देवाचा सेवक होता, प्रभूचा सेवक होता. आणि भौतिक सहभागिता पण त्याला दाखवलेली आहे पौलाच्या प्रत्येक पौलाचा एक साक्ष पण आहे फिलिप्पे 4 अध्याय आणि 14 वचनामध्ये, की पौलाच्या संकटात फिलिप्पेकरांनी त्याला काय मदतीचा हात दिलेला आहे. आणि त्या सहभागितेपणा ही अशी असावी, आम्ही प्रत्येक जण, प्रत्येकाचं काय दुखणं असेल, प्रत्येक कुटुंबाचा काय त्रास असेल, प्रत्येकाचं काय असेल, ते आम्ही काय पूर्णपणे काय बरं करणं गरजेचं आहे. आमच्या ऐपतीनुसार त्यांना पूर्णपणे त्या प्रभूच्या राज्यात आणून त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे. त्यांना सहाय्य करणं गरजेचं आहे, मदतीचा हात देणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, प्रभूची सहभागिता ही आवश्यकता काय आहे, ती सहभागितेची आमची आवश्यकता काय, तर आम्हाला उत्पत्तीमध्ये दिसतं की देवाने म्हटलंय की आपण आपल्या प्रतिरूपाचा मानव तयार करू. तो तयार करतो आणि मग मानवाला एकटं राहणं बरे नाही, म्हणून त्यांनी काय एक सहचारिणी किंवा सहाय्यक एक त्याला निर्माण करणं, ही एक सहभागितेची आहे. म्हणजे प्रभूची इच्छा आहे की प्रत्येकाने माझ्याजवळ येऊन माझी स्तवन करावं, माझी उपासना करावी, कारण मी त्याला घडवलेलं आहे, मी त्याला तयार केलेलं आहे. आणि दुसरी आम्ही पाहतो की ती मोलाची काय, तर उपदेशक याचा 4 अध्याय 9 वचनामध्ये असं लिहिलंय की एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होईल. म्हणून मत्ते 18:20 मध्ये असं लिहिलंय, जेथे दोघे किंवा तिघे तेथे मी आहे. ही मोलाची सहभागिता आहे. आम्ही जेव्हा एकत्र सहभागितेपणात येतो, तेव्हा आम्हाला कळतं की आम्हाला देवाने किती मोलाचं केलेलं आहे. आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. आणि आम्हाला देव आमच्याजवळ काही मागत नाही. आमच्याजवळ देव ना फक्त एकाचाच भुकेला आहे देव आमचा, की माझ्या सेवकांनी माझी स्तुती, माझी स्तवन खरेपणाने आणि खऱ्या आत्म्याने करावी, आणि पूर्णपणे त्यांनी माझ्याजवळ वळावं, पश्चातापी अंतःकरणाने वळावं. माझे दोन्ही हात त्याच्याजवळ पसरलेले आहेत आशीर्वाद देण्यासाठी. फक्त आम्हाला एकच आहे की त्या प्रभूजवळ येऊन आम्हाला काय करायचं आहे, मागायचं आहे. त्या प्रभूजवळ आम्हाला त्याला काय करायचं, पूर्णपणे त्याला धन्यवाद द्यायचा. बघा योहान 14 अध्याय आपण बघूया. योहान 14 अध्याय 13-14 वचनामध्ये असं लिहिलंय, पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे, म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. ही सहभागिता असणं गरजेचं आहे आत्ताच्या जीवनामध्ये. तो आत्मा आमच्या बरोबर आहे, आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तो सहाय्यक आहे. प्रत्येक वचन वाचताना तो आम्हाला काय मार्गदर्शन करत असतो. पवित्र आत्म्याद्वारे आम्ही कुठं जावं, काय करावं, आम्हाला सर्व काही तो काय मार्गदर्शन करीत असतो. म्हणून त्या देवाजवळ मागणं गरजेचं आहे. आणि देवाची फक्त एकच अपेक्षा आहे, देव आमच्याकडे काही येडका वेडका काही मागत नाही, काय अर्पण वगैरे मागत नाही. त्याला फक्त एकच पाहिजे, तुमच्या इच्छेने त्याला स्तवन देणं, तुमच्या इच्छेने त्याला स्तुती देणं. एक शेवटचं वचन वाचूया आपण. मिखा मिखा याचा अध्याय, मिखा सुंदर वचन आहे, ते वचन मला इतकं आवडतं. मिखा याचं पुस्तक, याचा 6 अध्याय आणि 8 वचन. हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. पहिली गोष्ट नीतीने वागणे, दुसरा आहे आवडीने दया करणे, व तिसरा आहे आपल्या देवासमगमे राहून नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. आज परमेश्वर आमच्याजवळ काय मागत आहे हो? त्याला आमचा पैसा नको, अडका नको, जे काय आहे ते तेव्हाच आहे. आम्हाला ते देवालाच द्यायचं आहे. जे दाविदाचं सुंदर वचन आहे की जे काही तू दिलेलं आहेस तेच आम्ही तुला परत देत आहोत. पण आज देव आमच्या स्वइच्छेने तो काय का मागत आहे माहिती आहे काय, आम्ही नीतीने वागणं, आवडीने आमच्या इच्छेने दया करणं, आणि देवासमागमी राहून नम्र भावाने चालणं. म्हणून खरंच या त्या देवाला आपण धन्यवाद देऊया की देवाने आम्हाला या वचनामध्ये घडवलेलं आहे. या वचनात तो चालवत आहे, आणि खरंच आहे की त्या वचनामध्ये अधिकाधिक आम्हाला वाढवावं देवाने. त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया.